मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। नमस्कार. जय महाराष्ट्राच्या नवदुर्गा या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. नवरात्री आपल्या सगळ्यांचा अत्यंत आवडता सण आणि या आवडत्या सणांमध्ये अनेक पद्धतीनं नवरात्री उत्सव आपण साजरा करत असतो, देवीची आराधना करत असतो. देवीकडून एक ऊर्जा आपण सगळेच जण मागत असतो, कारण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी सुरू असतात, समस्या सुरू असतात, अडचणी सुरू असतात. अनेक दुःखातून सुखातून आपण आयुष्याची ही जी वाट आहे ती वाट मार्गक्रमण त्या वाटेवरती आपण सगळेजण करत असतो. आणि हे करत असताना ऊर्जा लागते आणि ती सुद्धा सकारात्मक ऊर्जा लागते. सण समारंभांच्या माध्यमातून ही ऊर्जा आपल्याला मिळते. नवदुर्गा हा कार्यक्रम करत असताना जय महाराष्ट्राच्या माध्यमातून ही ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आणि त्याकरता कलाक्षेत्रातल्या दिग्गज अशा नावांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. आणि आज आपल्यासोबत आहेत शास्त्रीय संगीतातलं एक मोठं नाव, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये गेली अनेक दशकं शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून, शास्त्रीय गायनाच्या माध्यमातून आपल्या नावाचा ठसा उमटवला. ज्येष्ठ गायिका आपल्यासोबत आहेत आशा खाडीलकर आणि त्यांच्या कन्या वेदश्री खाडीलकर ओक. आपण दोघांचंही स्वागत करूया. ताई, दोघांचंही स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात मी आशाताईंपासून करणार आहे. खरं तर आशाताई, आपण ज्यावेळेला हे अशा पद्धतीचे उत्सव साजरे करतो त्यावेळेला एक वेगळीच सकारात्मकता, एक वेगळीच ऊर्जा आपल्या सगळ्यांमध्ये असते बघा ना. म्हणजे एकूणच आपण जेव्हा समाजामध्ये सुद्धा बघतो, आजूबाजूला ज्यावेळेला आपल्या बघतो, तेव्हा नेहमीचं वातावरण आणि उत्सवांमधलं वातावरण याच्यामध्ये एक फार मोठा आपल्याला तफावत दिसते. आणि ती कशा पद्धतीनं आपण एन्जॉय करतोय त्याच्यावरती खरं तर ठरतं उत्सवांच्या बाबतीमध्ये. आणि पर्टिक्युलरली आत्ता नवरात्र आहे, तर नवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्तानं तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं, मुळामध्ये माणूस हा उत्सवप्रिय आहे. आपल्या आयुष्यात सुद्धा, निजी जीवनात सुद्धा अनेक दिवस उत्सवाचे असतात, आनंदाचे असतात, सुखाचे असतात, समाधानाचे असतात. पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे काही सणवार आहेत ते जवळ आले की बालगोपालांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत प्रत्येकाला उत्साह भरून येतो. आणि गोडधोड करावं, सगळ्यांनी एकत्र यावं, उत्तम उत्तम वस्त्र घालावीत, दागिने घालावेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या मित्र परिवाराला, आप्त परिवाराला आपण भेटावं, आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी सांगाव्यात आणि एकत्र येऊन खूप आनंद लुटावा असं नेहमीच माणसाला वाटत असतं. आणि त्यातलाच हा एक सण आहे आणि ज्याच्यासाठी आज आपण इथे एकत्र जमलो. नक्कीच. आणि आपण नुसते जमलो नाही आहोत, तर आपण संगीत मैफिल घेऊन जमलेलो आहोत. कारण आशाताई आहेत आणि आपल्याला जेव्हा आशाताई समोर असतात तेव्हा त्यांच्याकडून शास्त्रीय संगीतातल्या काही बंदिशी म्हणा किंवा काही गाणी आपल्याला जर ऐकायला मिळाली तर मला असं वाटतं की हा जो सणांचा उत्साह आहे, हा सणांचा उत्साह अजून द्विगुणित होईल. त्यामुळे वेळ न घालवता आणि खूप बडबड न करता मी आशाताईंना विनंती करेन की पहिली बंदिश होऊन जाऊ. जरूर. मी आज आपल्यासमोर राग केदारमधली एक मध्यलय रूपक आणि त्याला जोडूनच आज उत्सव आहे त्याला योग्य आणि उत्साहवर्धक असा एक तराणा आपल्या पुढे पेश करणार आहे. ही जी बंदिश आहे ती अर्थातच देवीची स्तुती करणारी आहे आणि मीही स्वतः माझ्या गुरुकृपेने बांधण्याचा प्रयत्न केला आहे, ते आपल्या पुढे सादर करण्याचा मी प्रयत्न करते.
माता भवानी माता भवानी दयानी 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 तू वरदायिनी सुख करणी माता भवानी दयानी माता भवानी माता महालक्ष्मी वरदानी महालक्ष्मी वरदानी दुःख हारिणी तू स्वरूपिणी सुरदासी शरणन तुम्हारे अब सुरदासी शरणन तुम्हारे अब कृपा करो भवानी माता भवानी दयानी माता माता भवानी माता माता भवानी दयानी 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 माता भवानी दयानी तू वरदायिनी सुख करणी माता भवानी दयानी माता 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 भवानी दयानी माता माता भवानी माता माता भवानी दयानी माता भवानी दयानी तू वरदायिनी सुख करणी माता भवानी दयानी माता भवानी माता भवानी माता भवानी दयानी तदियन दीम तननन दरना 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 तदियन दीम तननन दरना
तदियन दीम तनननन दरना तारे दानी तारे दानी तारे दानी तदियन दीम तनननन दरना तारे दानी तारे दानी तारे दानी तदियन दीम तनननन दरना तदियन तदियन दीम तनननन तदियन तदियन दीम तनननन तदियन तदियन दीम तनननन तनननन दरना 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 तदियन दीम तनननन दरना तदियन दीम तनननन दरना तदियन दीम तनननन दरना तदियन दीम तनननन दीम तनननन दीम तनननन दरना तदियन दीम तनननन दरना तदियन दीम तनननन दीम तनननन दीम तननन दीम तननन दि 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 तोम तनन तोम तन तोम तन तोम तनन ओम तनननन दरना तदियन दीम तनननन दरना तदियन दीम तनननन दीम तनननन दीम तनननन दीम तनननन दरना 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 तदियन दीम तनननन दरना तदियन दीम तनननन दीम तनननन दीम तनननन दरना वा 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 वा, सुंदर. खरं तर मंडळी, आपल्या महाराष्ट्राला लाभलेला संगीताचा हा एक ठेवा आहे, हा अमूल्य ठेवा आहे. काळ पुढे सरकतोय, अनेक संगीतातले बदल घडत आहेत, नवीन नवीन प्रयोग होत आहेत. मात्र शास्त्रीय संगीताला लाभलेली ही जी गोडी आहे, ती गोडी कधीच संपू शकणार नाही. आणि मला असं वाटतं की वारसा हक्काने वेदश्री ताईसुद्धा आत्ता या आशाताईंचा वारसा पुढे चालवत आहेत. त्याच्यामुळे हा वारसा कधी संपणार नाही. वेदश्री, जसं मी आत्ता आईने खूप छान बंदिश आपल्यासमोर सादर केली आणि मंत्रमुग्ध झालो आपण. मी आत्ता उल्लेख पण केला जाता जाता की आज काळ बदलतोय, संगीत बदलतंय, पण शास्त्रीय संगीताचा हा जो ठेवा आहे आपल्या सगळ्यांना, तुम्ही आजच्या पिढीच्या आहात आणि तुम्ही तो वारसा पुढे नेताय. कदाचित तुमची मुलं किंवा तुमचे येणारे जे विद्यार्थी असतील ते पण तो वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे ही जी आवड आहे किंवा ही जी गोडी आहे ती संपणारी नसते, कधीच नाही. तर त्याबद्दल तुमचं स्वतःचं प्रतिक्रिया काय किंवा मत काय? नाही, कुठलीही कला, मग ती संगीत कला असो किंवा नृत्य असो, कुठलीही कला ही आपल्या पिढ्यानपिढ्या आपल्याकडे चालत आलेली आहे. ही खूप मोठी संस्कृती भारताची आहे, जी अनेक पिढ्या आपल्याकडे चालत आली आणि अजूनही पुढे चालत राहणार आहे. त्यामुळे कदाचित त्याचं स्वरूप थोडंसं इकडे तिकडे बदलेल, बट शास्त्रीय संगीताचा जो पाया आहे, जो भक्कम पाया आपल्याला मिळालेला आहे, तो नक्कीच माझ्या मते तो कुठे जाणार नाही आणि तो कुठे जाऊ शकतच नाही. कारण संपूर्ण संगीत त्याच्यावर आधारलेलं आहे, त्याच्यावर बेतलेलं आहे. त्यामुळे व्यक्त करण्याची भावना कदाचित वेगळ्या पद्धतीची असेल किंवा वेगळ्या पद्धतीने ती भावना व्यक्त होऊ शकते, बट त्याच्या अनुषंगाने मी जसं म्हटलं की पाया तो एवढा भक्कम असला की मग तुम्ही त्याच्यावर कुठलंही डिझाईन तुम्ही करू शकता. तर त्यामुळे ती भावना व्यक्त करण्याची साधनं किंवा माध्यमं किंवा पद्धती वेगळ्या वेगळ्या असतील, पण शेवटी देवीच्या चरणी आपण मनापासून काहीही व्यक्त केलं किंवा काहीही सादर केलं तरी तिच्या ते मनापर्यंत पोचतं. तर त्यामुळे हीच माझी भावना आहे. त्यामुळे ही परंपरा चालूच राहणार. गप्पा मारता मारता गाणी सुद्धा आपण मैफिलीच आपण या ठिकाणी तयार केली आहे. तर आशाजींना आपण ऐकलं, त्यामुळे आता तुम्हालाही ऐकण्याची इच्छा आहे. तुमच्या माध्यमातून आपण देवीची आराधना, एखादं गाणं छानपैकी. आत्ता मी आपल्यासमोर जे गाणं सादर करणार आहे ते आशाबाईंनी गायलेलं आहे आणि श्रीधर फडकेंचं त्याला स्वरबद्ध केलेलं आहे. अतिशय सुंदर कॉम्पोजिशन. जय शारदे. जय शारदे
ज्योत्स्ने परी कांती तुझी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा, उजळे तुझ्या हास्यातुनी, उजळे तुझ्या हास्यातुनी, चारी युगांची पौर्णिमा, तुझी कृपेचे चांदणे, तुझी कृपेचे चांदणे, नितवर्षुदे अमुच्या शिरी, नितवर्षुदे अमुच्या शिरी, वागीश्वरी जय शारदे, वागीश्वरी जय शारदे, वागीश्वरी. वीणेवरी फिरता तुझी, वीणेवरी फिरता तुझी, चतुरा कलामय अंगुली, चतुरा कलामय अंगुली, संगीत जन्माये नवे, संगीत जन्माये नवे, जडता मतीची भंगली, उन्मेष कल्पतरुवरी, उन्मेष कल्पतरुवरी, बहरून आल्या मंजिरी, बहरून आल्या मंजिरी, वागीश्वरी जय शारदे, वागीश्वरी विधि कन्यके विद्याधरी, वागीश्वरी, वागीश्वरी जय शारदे, वागीश्वरी जय शारदे, वागीश्वरी, वागीश्वरी, वागीश्वरी. वा 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 वा, सुंदर. आशाताई, आपण खरं तर आज या काळामध्ये आपण असं म्हणतो, कारण हे सांगीतिक आयुष्य तुम्ही जगलायत. या सांगीतिक आयुष्यामध्ये आपण अनेक शास्त्रीय गायक गायिका महाराष्ट्रानं देशाला दिले असं म्हणायला हरकत नाही, आणि त्यांनी आपलं आयुष्य समृद्ध करून घेतलं या संगीताच्या माध्यमातून. पण काळाच्या ओघात आपल्याला हे मान्य करावं लागेल की कुठेतरी शास्त्रीय संगीताचा हा जो एक प्रभाव होता समाजावरचा, हा थोडासा कमी झालेला आहे. पण खऱ्या अर्थानं तुम्ही त्यामध्ये कार्यरत आहात, त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, आजची स्थिती काय आहे आणि ती कशामुळे अशी आहे असं वाटतं? खरं सांगू का, मला असं वाटतं, विनम्रपणानं सांगावं असं वाटतं की संगीताच्या बाबतीत विचार करायचा झाला ना, तर आपल्या देशापुरतंच नव्हे, तर संगीत, आपलं भारतीय संगीत ही अशी एक गोष्ट आहे की ज्याच्यामुळे संपूर्ण जगात आपली मान अभिमानाने ताठ आहे. बरोबर.
अभिमानानं आपण सांगू शकतो हे आमचं संगीत आहे. आणि ही अशी एक गोष्ट आहे की ज्याचा आपण अभिमान उराशी बाळगावा. नक्कीच. त्यामुळं ही परंपरा गुरुमुखातून आलेली परंपरा, मग ती कुठल्याही घराण्यातली सूर असू देत, कुठल्याही घराण्याची शैली असू दे, पण ह्या 7 सूर आणि लय याचा हा जो काही अत्यंत नवरंगी असा खेळ आहे, तो खेळ आपल्या आयुष्याला आपल्याला लपेटून टाकलेल्या या आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताने. आणि मला असं वाटतं की शास्त्रीय संगीताचा प्रभाव कमी झाला असं नाही मला म्हणता येईल. कारण असं आहे की आत्ता तुम्ही बघितलं तर पूर्वीच्या काळी जी तरुण पिढी क्लासिकल ऐकायला यायची त्याच्यापेक्षा आत्ता क्लासिकल ऐकायला येणारे लोक जास्त आहेत. वा. फक्त आता काय झालंय की सामाजिक परिवर्तन झाल्यामुळं संगीत सादर करण्याची पद्धत किंवा त्याचा काळ हा बदलत गेला. कारण आता लोक बिझी झालेत. आता लोकांना 4-4 तास किंवा 8-8 तास एका ठिकाणी बसून त्या शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेणं शक्य नाही आहे प्रॅक्टिस. बरोबर. त्यामुळे त्याचा कालावधी कमी झालाय पण त्याचा कस नाही कमी झालेला. वा वा वा. आणि एक सांगते की शास्त्रीय संगीत हे कधीही बंद होणार नाही, कधीही त्याचा कस कमी होणार नाही, त्याची महती कमी होणार नाही. कारण शास्त्रीय संगीत हे निसर्गातनं आलेलं आहे, ही निसर्गाची देण आहे. आज नवरात्री निमित्त आपण कार्यक्रम करतोय तर महाकाली, महासरस्वती आणि दुर्गेचा हा आशीर्वाद आहे सप्तसूर म्हणजे. त्यामुळं ही जी काही शक्ती आहे ती कधीही कमी होणार नाही, त्याचा कस कमी होणार नाही, त्याची गोडी कमी होणार नाही आणि व्याप्तीही कमी होणार नाही. क्या बात. खरं तर अतिशय सुंदर. मी हा मुद्दाम प्रश्न ताईंना विचारला होता की त्यांचं काय मत. आपण काळाच्या ओघात नेहमी बोंब मारत असतो की हे कमी झालं, ते कमी झालं, शास्त्रीय संगीत आता कोणी ऐकत नाही, असं काही नसतं. त्या त्या काळानुरूप जसं आत्ता ताई म्हणाल्या की पद्धत बदलते कदाचित, मात्र त्याच्यातला जो ठेवा आहे, त्याच्यातली जी गोडी आहे ही मात्र कायम असते आणि शास्त्रीय संगीतातली तर कायमच राहणार. अशा तरी आम्ही ज्या वेळेला शास्त्रीय संगीत म्हणतो म्हणजे आम्ही प्रेक्षक म्हणून आम्हाला एवढंच कळतं की ह्या चांगल्या गातात, नाही यांनी काय बरोबर नाही गायलं, म्हणजे आपल्याला आनंद मिळाला तर आम्ही म्हणतो की छान मस्त आहे. पण खरं तर जे सर्वसामान्य प्रेक्षक आहेत त्यांचा फक्त कान तयार असतो पण माहिती नसते. किंवा आपण जे म्हणतो ना की आतमधल्या ज्या काही गोष्टी असतात, जसं आता आपण बघा ना नवरात्रीमध्ये आपल्याकडे माळा तयार करण्याची पद्धत आहे किंवा दर दिवशी एक माळ आपण देवीची माळ म्हणून अर्पण करत असतो किंवा लावत असतो देवीला. तसं या शास्त्रीय संगीतांमध्ये काही अशा माला आहेत का किंवा शास्त्रीय संगीतामध्ये असं काही विणलेलं काही आहे का? किती छान प्रश्न विचारला तुम्ही मला. अहो काय आहे माहिती का, शास्त्रीय संगीतामध्ये ज्या निरनिराळ्या रागरागिणी आहेत त्या एकत्र करून अनेक रचना केल्या गेल्या आहेत ज्याला आम्ही रागमाला म्हणतो. क्या बात. आणि या नवरात्रीच्या निमित्तानं आम्ही अशीच एक सुंदर अनेक रागांची माळ करून ती रागमाला आज देवीच्या चरणी अर्पण करणार आहे. या ठिकाणी एक सांगावंसं वाटतं की ही जी रागमाला आहे हे पुण्याचे आपले सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक सुयोग कुंडलकर यांचीही रचना आहे. आणि ही आम्ही मुद्दाम आपल्यासमोर सर्व सवाष्णी गाणार आहोत देवीसाठी. वा. सकल दुःख हारिणी गौरी, सकल दुःख हारिणी गौरी, सकल दुःख हारिणी गौरी, सुमिरत ललिता देवी, सुमिरत ललिता देवी, मन मोही चारुगेशी, मन मोही चारुगेशी, जय जयवंती माई, जय जयवंती माई, नारायणी वरदानी, नारायणी वरदानी, जपत दुर्गा भवानी, जपत दुर्गा भवानी, वागे
वाणी वागेश्वरी विद्यादानी सरस्वती वनहारिणी सरस्वती वनहारिणी जगत जननी कल्याणी जगत जननी कल्याणी भैरवी भवतारिणी भैरवी भवतारिणी सकल दुख हारिणी गौरी सकल दुख हारिणी गौरी सकल दुख हारिणी गौरी. वा 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 वा. किती सुंदर. खरंच मंत्रमुग्ध करणार. म्हणजे आता ते कळत नाही राग कोणता आणि काय, पण ते ऐकताना एवढं छान आणि मस्त वाटतं की खरोखर देवीचं रूप डोळ्यासमोर उभं राहतं खरंच आहे. त्या गायनातून. वा. खरं तर ताई, जसं आता मराठी भाषा असेल, हिंदी भाषा असेल, इतर भाषा आहेत, अनेक भाषांमध्ये सुद्धा खूप छान छान देवीची आराधना करणारी गाणी आहेत आणि तुम्ही अनेक वेळा त्याचा प्रयत्न केला आहे. वेगवेगळ्या भाषांमध्ये सुद्धा तुम्ही गायलेला आहात. तर इतर भाषांमध्ये सुद्धा ही जी देवीची आराधना आहे हो. ती जेव्हा होते त्यावेळेला जरी शब्द कळत नसले किंवा कदाचित अनेक वेळेला असं होतं की ते अर्थ पण कळत नाहीत, हो. पण हे कळतं की ही आराधना आहे आणि हात आपोआप जोडले जातात. एखादं असं गाणं व्हायला पाहिजे. त्याला कारण आहे की त्या शब्दातली नादमयता खरंय. आणि सुरातली नादमयता हे एकरूप झाले की तिकडे संगीताला भाषेचा प्रश्नच नाही आहे. खरंच खरंच. संगीत हे हृदयापर्यंत आपण फील करण्याची गोष्ट आहे. त्यामुळं कुठल्याही भाषेतलं जरी पद असेल हो. तरी ते तितकंच सुंदर वाटतं. नक्कीच नक्कीच. तर ते पद आपण घेऊया. मी प्रयत्न करते आज तुमच्या आग्रहाकार. भाग्यदा लक्ष्मी वारंवार 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 भाग्यदा लक्ष्मी वारंवार नम्ममानी सौभाग्यदा 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 लक्ष्मी वारंवार. गेज कागळा घनिय तोरुता हे जय मेले जय निकुत गेज कागळा घनिय तोरुता हे जय मेले जय निकुत सजन साधू पूजे लगे सजन साधू पूजे लगे माझी गेवळ बिंबनी अंते भाग्यदा लक्ष्मी वारंवार नम्ममानी सौभाग्यदा लक्ष्मी वारंवार नम्ममानी सौभाग्यदा लक्ष्मी वारंवार नम्ममानी सौभाग्यदा लक्ष्मी वारंवार. ಸಕ್ಕರೆ ತುಪ್ಪದ ಕಾಳುವೆ ಹರಿಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆ ಒಳಗ ಸಕ್ಕರೆ ತುಪ್ಪದ ಕಾಳುವೆ ಹರಿಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆ ಒಳಗ ಅಕ್ಕರ ಮೂಲ ಅಲಗಿರಿ ರಂಗನ ಅಕ್ಕರ ಮೂಲ ಅಲಗಿರಿ ರಂಗನ ಚೊಕ್ಕ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲನ ರಾಣಿ ಚೊಕ್ಕ ಪುರಂದರ चोक पुरंदर विठ्ठलन राणी चोक पुरंदर विठ्ठलन राणी विठ्ठलन राणी विठ्ठलन राणी विठ्ठलन राणी विठ्ठलन राणी भाग्यदा लक्ष्मी वारंवार नम्ममानी सौभाग्यदा लक्ष्मी वारंवार नम्ममानी सौभाग्यदा लक्ष्मी
बारमा 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 नवमानी सौभाग्यदा लक्ष्मी बारमा नवमानी सौभाग्यदा लक्ष्मी बारमा नवमानी सौभाग्यदा लक्ष्मी बारमा. वा 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 वा. खऱ्या अर्थानं म्हणतो ना आपण की एखाद्या उत्सवाला आपण साजरं करणं हे जे म्हणतो तर या शब्दांमधून या लिहिलेल्या वाक्यांमधून किंवा त्याच्यातला जो भावार्थ आहे त्या भावार्थामधून खऱ्या अर्थानं उत्सव साजरं केल्याचं जे एक समाधान मिळतं ते समाधान या शब्दांमध्ये आहे किंवा देवीची आराधना. कारण हे कशासाठी आपण सगळेजण करतो, ही उपासना कशासाठी असते, तर ती उपासना ही देवीची उपासना आहे, देवीची आराधना आहे आणि देवीला आळवणं आहे. तर ते आळवणं जे आहे ते या शब्दांमध्ये होतं, या संगीतामध्ये होतं. वेदश्री, तुम्ही आत्ताच्या काळातल्या प्रतिनिधी आहात या सगळ्यामध्ये. तुमची भावना काय आणि उत्सवांचा जो आज रूप आहे ते उत्सवांचं रूप कशा पद्धतीनं तुम्ही साजरं करत असता? उत्सव म्हटला की नटणं आलं बायकांसाठी, नटणं आलं, सजणं आलं, मेजवानी आल्या, कुटुंब आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर तो उत्सव साजरा करण्याची एक मजा आणि ती एक प्रथा आपल्याकडे जी चालत आलेली आहे. कुटुंबाचं जे महत्त्व आपल्या भारतामध्ये आहे, एकत्र कुटुंब पद्धती जी आपली आहे, त्यामुळे तो उत्सव साजरा करताना एकतर परमेश्वराप्रती आपल्याला प्रचंड एक डिवोशनल जो आस्पेक्ट आपण म्हणतो तर तो तर असतोच, पण त्याच्या बरोबरीने ही जी आपल्याला कुटुंबाबरोबरची मजा असते किंवा आता नवरात्रीला गरबा चालू असतात सगळीकडे, तर त्या गरबाचा आनंद घेणं, तो जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये अभंगाचा भजनी ठेका सुरू झाला की नकळत माणूस डोलायला लागतो काहीच न करता, तसा तो गरब्याचा ठेका असतो की माणूस हा डोललाच पाहिजे. तर त्यामुळे ती अगदी मजा असते आणि धूम असते 9 दिवसांची. 9 दिवसांना विविध रंगाच्या साड्या देवीला नेसवल्या जातात आणि सगळ्या स्त्रिया पुरुष सगळेजणच तो रंग, आणि ती साडी फेसबुकवर अपलोड होत नाही हो तेही आजकाल साजरं झाल्याचं समाधान होत नाही. त्यामुळे इन्स्टा आणि FB वर ते जायला लागतं की मी आज ही या रंगाची साडी प्रघात आहे. आणि महत्वाचं असं आहे ना की देवीची सगळं आरास असल्यामुळं त्या पूजेची तयारी, फुलांच्या माळा निर्माण करणं, आपली पंचारती निर्माण करणं, नैवेद्याचं सगळी तयारी करणं, त्या निमित्तानं देवीच्या निमित्तानं घरामध्ये गोडधोड बनत असतं, आपणही ते ताव मारून खात असतो आणि ह्या सगळ्या खाण्यापिण्याची रंगांची अशी सगळी गंमत असते सगळी आणि आनंदी आनंद असतो महत्वाचा. आणि हा आनंद आहे ना, हा आनंद आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा असतो. खरं तर आयुष्य जगताना मिळवायचं काय असतं, आपण मिळवतो काय किंवा मिळवायचं उद्दिष्ट काय असतं, तर आनंद, ऊर्जा, आणि त्यातूनच आपण आपल्या आयुष्याची जी वाटचाल असते ती वाटचाल खूप ताकदीनं करत असतो. समस्या अडचणी तर आहेतच, सुखदुःखांचं चक्र कोणाला चुकलंय, मग या सुखदुःखांच्या चक्रावरती जर मात करायची असेल, चांगल्या पद्धतीनं जगायचं असेल, आनंदी राहायचं असेल, तर हे सण समारंभ त्या ताकदीनं आपल्याला साजरे करणं आलं आणि त्या साजऱ्या करण्यातला जो आनंद आहे तो खूप महत्त्वाचा असतो. खरं तर वेदश्री, आता जसं आपण शास्त्रीय संगीत आणि इतर गप्पा असं आपण सगळी मैफिल आयोजित केलेली आहे. शास्त्रीय संगीताला सुद्धा अनेक खूप चांगल्या पद्धतीची झालर आहे. संगीताचे खूप छान छान प्रकार आहेत. शास्त्रीय संगीत असेल, लोकसंगीत असेल, आणि देवीची आराधना करताना आपण फक्त काही शास्त्रीय संगीतच करतो असं नाही, अनेक फॉर्मॅट्स आहेत. खरं तर गरबा खेळला जातो, देवीची जो जागर खऱ्या अर्थानं जो 9 दिवस चालतो तो गरब्यातनं चालतो. आणि असे जे फॉर्मॅट्स आहेत, जोगवासारखा एखादा गोंधळ आहे, तर हे जे सगळे फॉर्मॅट्स आहेत ते आपण नित्यनियमित वापरत असतो आणि देवीला आळवत असतो. तर एखादा वेगळा फॉर्मॅट सुद्धा या निमित्तानं होऊन जातो. नक्की. मी आता तुमच्या सगळ्यांसमोर एक ट्रॅडिशनल जोगवा गाणार आहे, तुम्हाला नक्की आवडेल. अतिशय सुंदर कॉम्पोजिशन आहे. छान. 1 2 3 4.
घेऊन हाती दुर्डी मागते अंबेचा जोगवा, पिठा मिठाचा जोगवा, भाव भक्तीचा जोगवा, पिठा मिठाचा जोगवा, भाव भक्तीचा जोगवा. घेऊन हाती दुर्डी मागते अंबेचा जोगवा, घेऊन हाती दुर्डी मागते अंबेचा जोगवा, अंबेचा जोगवा, अंबेचा जोगवा, अंबेचा जोगवा, अंबेचा जोगवा. माझी अंबा माय भवानी विसावली स्वर्णासनी, माझी अंबा माय भवानी विसावली स्वर्णासनी, गुणगान तिचे गाऊनी घेऊ अभय हो मागुनी, गुणगान तिचे गाऊनी घेऊ अभय हो मागुनी. घेऊन हाती दुर्डी मागते अंबेचा जोगवा, घेऊन हाती दुर्डी मागते अंबेचा जोगवा, अंबेचा जोगवा, अंबेचा जोगवा, अंबेचा जोगवा, अंबेचा जोगवा. साडी नेसली भरजरी भाळी कुंकवाची चिरी, साडी नेसली भरजरी भाळी कुंकवाची चिरी, नवरात्रीच्या परिसरी विराजे अंबा ही दरबारी, नवरात्रीच्या परिसरी विराजे अंबा ही दरबारी. घेऊन हाती दुर्डी मागते अंबेचा जोगवा, घेऊन हाती दुर्डी मागते अंबेचा जोगवा, पिठा मिठाचा जोगवा, भाव भक्तीचा जोगवा, पिठा मिठाचा जोगवा, भाव भक्तीचा जोगवा. घेऊन हाती दुर्डी मागते अंबेचा जोगवा, घेऊन हाती दुर्डी मागते अंबेचा जोगवा, अंबेचा जोगवा, अंबेचा जोगवा, अंबेचा जोगवा, अंबेचा जोगवा, अंबेचा जोगवा, अंबेचा जोगवा. वा 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 वा, सुंदर सुंदर. वेदश्री, जसं आपण मगाशी चर्चा करताना पण म्हटलं की तुम्ही आत्ताच्या पिढीच्या किंवा नवीन पिढीच्या आहात आणि आता याच्यानंतर तुम्ही पिढी घडवण्याचं पण एक वेगळं कार्य करताय. या माध्यमातून आत्ता जी नवीन मुलं किंवा नवीन मुली या क्षेत्राकडे येऊ पाहत आहेत, शास्त्रीय संगीत नव्यानं शिकू पाहत आहेत. कारण आपण जेव्हा काही वाहिन्यांवरचे रियालिटी शोज पाहतो तेव्हा जेव्हा लहान लहान मुलं गाताना पाहतो आणि शास्त्रीय ताना घेताना पाहतो तेव्हा आपणही विस्मयचकित होऊन पाहत राहतो की अरे हे एवढंच आहे पण किती छान गात आहे. त्यामुळे हा जो याचं जे प्रमाण आहे समाजातलं ते वाढलं पाहिजे आणि त्याकरता तुम्ही काय मार्गदर्शन कराल म्हणूया किंवा काय एक मित्रत्वाचा सल्ला या सगळ्यांना द्याल की त्यांनी या सगळा जो हा ठेवा आहे तो वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला? खूप छान प्रश्न आहे. कारण मगाशी आई जसं म्हणाली की पूर्वीच्या काळी ज्या पद्धतीने मैफिली होत असत, 4-4 तासाच्या 5-5 तासाच्या मैफिली असत, आता असं झालंय की आपल्या सगळ्यांचंच आयुष्य एवढं फास्ट झालंय, सगळ्या जलद गतीने आपल्याला सगळ्या कामं करायला लागतात, इतकी अनेक व्यवधानं असतात. अगदी म्हणजे शाळेतल्या मुलांनाही इतक्या प्रकारचे क्लासेस असतात की बाबा एकच मुलगा गाणंही शिकतोय, तो डान्सही शिकतोय किंवा तो काय होमी बाबा पण करतोय, अशा अनेक असतात गोष्टी. सो यामुळे मुलांचा जो काही उरलेला वेळ आहे किंवा ज्या ज्या गोष्टींसाठी तो वेळ देत आहेत त्याचा व्यवस्थित त्याचं जर त्यांनी प्लॅनिंग करून मुलांना जर ते समजवलं की बाबा आवडणाऱ्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि गाण्याच्या विषयी म्हणालात तर आता नवीन जमान्याप्रमाणे तुम्ही कुठेही जगात असलात आणि तुमची गाणं शिकायची इच्छा असेल तर तुम्ही आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स तुम्हाला अवेलेबल आहेत जे पूर्वी नव्हते. खरं. ऑफकोर्स ही गुरुमुखी विद्या आहे, नाही असं नाही, पण काळाच्या बरोबरीने आपण जर जायचं म्हटलं तर या माध्यमांचा पॉझिटिव्हली जर आपण वापर करू शकलो आणि मुलांना शिकवू शकलो किंवा प्रोत्साहन देऊ शकलो तर नथिंग लाईक दॅट. त्यामुळे मुलांच्याकडे पण तो वेळ आता त्या मानाने कमी असतो, पण कुठचीही कला शिकताना सातत्य खूप गरजेचं असतं.
त्यामुळे काही वेळेला काय होतं मुलांचं, कारण म्हणजे बिकॉज त्यांना अनेक क्लासेस असतात किंवा एखादा मुलगा प्रत्येक गोष्टीतच चांगलं काहीतरी करू शकतोय, सो त्याला हेही करायचंय, तेही करायचंय, तेही करायचं, त्यामुळे ते सातत्य कुठेही तुटता कामा नये. मला म्हणजे अगदी हे प्रकर्षाने सगळ्यांना सांगावंसं वाटतं. कारण असं होतं की आपण सुरुवात करतो, डान्स शिकायला सुरुवात केली किंवा अगदी रांगोळी आम्ही शिकायला सुरुवात केली, तरी मी 3 महिन्यानंतर म्हणाले रे हेच काय परत परत करायचं बरोबर. आणि कंटाळा येतो. कंटाळा आला की त्यातला रस नाहीसा होतो, इंटरेस्ट संपतो आणि ते सोडून देतात. सो मला आवर्जून हे सगळ्यांना सांगायचंय की कुठचीही गोष्ट तुम्ही शिकायला घेतलीत की स्लो अँड स्टेडी विन्स द रेस आपण म्हणतो. सो त्यामुळे प्रत्येक हल्ली ना मुलांना म्हणजे आजच्या पिढीला सगळं फास्ट हवंय. पेशन्स कोणाचाच पेशन्स नाहीये. नाहीच आहे. पेशन्स हा प्रकारच नाहीये किंवा खूप कमी झालाय तो रादर अनेक कारणांमुळे. पण कुठलीही गोष्ट तुम्ही शिकत असाल तर कारण प्रत्येक व्यक्तीचा शिकण्याचा स्पीड वेगळा असतो. खरंय. त्यामुळे 4 मुलं माझ्यासमोर बसलेली असली तर प्रत्येकाकडनं मी अपेक्षित करू शकत नाही की हे 2 दिवसात ह्याला यावं किंवा हे 5 दिवसात ह्याला यावं. प्रत्येक जण आपापला वेळ घेत असतो. त्यामुळे त्याच्यात सातत्य असणं, जरी तुम्हाला एखादी गोष्ट येत नसेल तर त्याच्याशी ते करत राहणं, हळूहळू ते हळूहळू ती फुलणारी कला आहे. ती हळूहळू फुल उमलतं, अचानक एकदम दिसत नाही आपल्याला. आणि त्याला ना कुठेतरी माध्यम म्हणजे आता काय होतंय की थेट माध्यमांचा कनेक्ट असल्यामुळं हो डिरेक्टली काय म्हणतो ना की यशाचं जे अंतिम हो, साध्य आहे हो. ते पटकन साध्य पटकन होतं. साध्य. नाही, एका अर्थी खूप चांगली गोष्ट आहे की त्यांना ही माध्यमं अवेलेबल आहेत, पण हे त्यांना त्यांच्या पालकांना आणि गुरुला समजलं पाहिजे की कधी या शिष्याला आपण त्या माध्यमांशी ओळख करून द्यायची खरंय, किंवा खूप कमी वयात आपण गेली तर काही वेळेला, मी असं होतच असं म्हणणार नाही, पण काही वेळेला त्या मुलाचं ते शिकण्याची जी प्रोसेस असते ना ती कुठेतरी त्याला खंड पडतो, कट होते. तर त्यामुळे मला असं खूप म्हणजे आवडेल सांगायला सगळ्यांना की तुम्ही जा, या माध्यमांचा नक्कीच उपयोग करा. इतकेच सुंदर सुंदर टॅलेंट शोज आहेत, पण हे पालकांनी आणि गुरूंनी त्याला समजावून दिलं पाहिजे की दिस इज द राईट टाइम, हा करेक्ट टाइम आहे. वेळ तू योग्य. म्हणजे नॉट डिपेंडिंग तुमच्या वयावर ते हे नाहीये. तर एखाद्या मुलाला खरंच काय म्हणतात त्याला, ती गाण्याची समज नॅचरली जर असेल तो आपल्याला, म्हणून तो एखादा मुलगा आपल्याला एकदम अरे बापरे हा एवढासा छोटासा मुलगा आहे आणि एवढा सुंदर कसा गातोय. सो काही गोष्टी न शिकवता येतात, त्या दैवदत्त असतात, सो ते घेऊन आलेले असतात. सो त्यामुळे मला असं या सगळ्यांना म्हणजे पर्टिक्युलरली नवीन पिढीला सांगायला वाटतं की सांगावं की स्लो अँड स्टेडी, शांतपणे ती गोष्ट करत राहा. कुठलीही गोष्ट तुम्ही काहीही जे काय आता शिकत असाल, 4 गोष्टी 5 गोष्टी, त्यात सातत्य ठेवा. हळूहळू त्या गोष्टी आपल्याला आत्मसात व्हायला लागतात. अंतिम टप्प्यामध्ये आहोत ताई आपण कार्यक्रमाच्या, आणि आशाताई आता तुमच्या निमित्तानं म्हणजे आज उत्सवाच्या निमित्तानं आपण सगळे जण या ठिकाणी भेटलो आणि एवढी छान मैफिल तुम्ही सगळ्यांनी मिळून रंगवली. खरं तर आभार मानायचेच आहेत, पण त्याही पेक्षा तुमचे आशीर्वाद हवेत. कारण आता जाता जाता तुम्ही आम्हाला, आमच्या परिवाराला आणि आमच्या प्रेक्षकांना काय सांगा? पहिल्यांदा गोष्ट सांगते की मी आशीर्वाद देण्या एवढी मोठी नाही, मी अजून विद्यार्थिनी आहे असंच मला वाटतं. मी संगीताचा खूप आनंद घेते आयुष्यभर आणि आनंद देण्याचा प्रयत्न करते, एवढंच माझ्या आयुष्याचं फलित आहे. तर आणखीन मला असं वाटतं की तुमच्या या जय महाराष्ट्राच्या निमित्तानं आम्हाला दोघींनाही आज इकडे तुमच्याबरोबर, आमच्या रसिकांच्या बरोबर काहीतरी देवाणघेवाण करता आली सांगीतिक, याचा खूप आनंद आम्हाला दोघींना झालेला आहे. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात भैरवीनं, शेवट हा भैरवीनं होतो आणि परंपरा आपण या मैफिलीची सुद्धा आपण पाळली आहे आणि भैरवीनं या कार्यक्रमाची सांगता झाली. मात्र मला असं वाटतं की कुठल्याही कार्यक्रमाची सांगता ही नवीन कार्यक्रमाची सुरुवात असते आणि त्या पद्धतीनंच या नवरात्रीमध्ये आपण हा जो काही एक मैफिल साजरी करण्याचा प्रयत्न केला आहे किंवा मैफिल करण्याचा प्रयत्न केला आहे, या शब्दांच्या माध्यमातून, या सुरांच्या माध्यमातून आपण देवी जगदंबेला आळवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते तिच्या चरणीच आज आपण हे सगळेजण अर्पण करूया. आमची ही सगळी सेवा. तुम्ही दोघेही या कार्यक्रमात आलात, तुम्ही सगळ्यांनी खूप छान संगत दिली या कार्यक्रमामध्ये, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे जय महाराष्ट्र वाहिनीच्या वतीनं, परिवाराच्या वतीनं आणि आमच्या संपूर्ण प्रेक्षकांच्या वतीनं अगदी मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. आणि तुम्हालाही सगळ्यांना धन्यवाद, कारण तुम्ही
नित्यनियमानं जय महाराष्ट्राच्या माध्यमातून आमचे कार्यक्रम पाहत असता, आमचे जे बातमीपत्र आहात ती बातमीपत्र पाहत असता आणि तुमचं सहकार्य लाभत असतं. या नवरात्री उत्सवाच्या निमित्तानं तुम्हालाही सगळ्यांना आरोग्यदायी अशा शुभेच्छा आणि आजची ही मैफल या ठिकाणी पार पडली असं जाहीर करतो आणि थांबतो. धन्यवाद.